राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय। या निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे। राज्यामध्ये आता भाजप महाविकास आघाडीला आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे। भाजपाकडून मिशन लोटस हे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर लवकरच मवियातील खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्र देत आहेत। दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं, आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे। अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल। त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे। आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही, आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही, आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे। आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही। तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात, पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही, त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत, ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही। तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून सुद्धा महायुती सरकारला खातेवाटपाला वेळ लागत असावा असा खोचक टोला योगेंद्र पवारांनी लगावलेला आहे। काल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवरती जहरी भाषेमध्ये टीका केली होती, तर पडळकर नेहमीच काहीतरी बोलत असतात, त्यांच्याकडून आता वेगळं अपेक्षित काय करणार अशी प्रतिक्रिया योगेंद्र पवारांनी दिलेली आहे। महाविकास आघाडीतले खासदार भाजपाच्या संपर्कात असतील असं वाटत नाही असं योगेंद्र पवार म्हणतायत। खरं तर आता तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलंय आणि त्यांच्याकडे भरपूर तिथं बहुमत आहे। 237 त्यांच्याकडे आमदार आहेत, 35 का 37 आमदार आहेत महायुतीकडे, त्याच्यामुळे त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल। त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळं आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही, हे आमच्यासाठी काही नवीन नाहीये। सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात, पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे। राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी, त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे, त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे, कारण शेवटी पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात। आता खरं तर ते संपर्कात असतील नसतील मला ते माहिती नाहीये, मी खरं तर इथं फक्त बारामतीतच लक्ष घालतो, पण मला वाटत नाही की ते संपर्कात असतील। काही ठराविक लोक चर्चा करत पण असतील, पण चर्चा जरी आपण केली त्याच्यात चुकीचं काय? म्हणजे फक्त आपण बोलतो किंवा चांगले संबंध एकमेकांशी ठेवतो म्हणजे लगेच आपण त्या पक्षामध्ये जाणार आहे किंवा आपण त्या युतीमध्ये जात असतो असं नाही ना।